महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रेला उमरखेडमधून उत्साहात सुरुवात झाली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा सप्ताहानिमित्त हा विशेष उपक्रम राबवण्यात येतोय। उमरखेड विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते पैनगंगा नदीच्या जलकलशाचे पूजन करून तो शिर्डीकडे रवाना करण्यात आला। राज्यातील विविध नद्यांचे जल एकत्र करून ते नर्मदा नदीच्या उगमस्थानी पोहोचवण्यात येणार आहे। यावेळी कार्यकारी अभियंता जगताप पैनगंगा प्रकल्पाचे कर्मचारी, भाजप पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील नद्यांना जोडणारा हा उपक्रम राज्यभर चर्चेचा विषय ठरतोय। 30 एप्रिलपर्यंत आपला जलव्यवस्थापन पंधरवाडा साजरा करतोय। आपण त्याला यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवाडा असं नाव दिलं आहे आणि त्यानिमित्तानं दररोज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे, ज्यामध्ये कालवा स्वच्छता असेल, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण असेल, परत काही शेतकऱ्यांचे संवाद असेल, पाणी वापर संस्थांचं काही बळकटीकरण असेल, सक्षमीकरण असेल, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण घेतो आहे। माननीय मंत्री महोदयांनी यावर्षी एक विशेष यात्रेचं आयोजन केलेलं आहे। 27 एप्रिल ते 30 एप्रिल गोदा ते नर्मदा अशी एक यात्रा मंत्री महोदयाच्या संकल्पनेतून सादर होत आहे। त्या अनुषंगानं आपण महाराष्ट्रभरच्या जेवढ्या काही नद्या आहेत त्या ठिकाणचं जल आपण एक कलशामध्ये घेऊन संबंधित त्या तालुक्याचे प्रतिनिधी असतील, माननीय आमदार महोदय असतील, त्यांच्या हस्ते त्या कलशाचं पूजन करून आपण ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिर्डी येथे पोचवायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्व एकत्रित होऊन त्या ठिकाणाहून शिर्डी ते नर्मदा नदीचं जे उगमस्थान आहे त्या ठिकाणी आपलं कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे। आणि ह्या संकल्पनेतून मंत्री महोदयांना अपेक्षित आहे किंवा नद्याचं जे महत्त्व आहे ते अधोरेखित व्हावं, लोकांना पाण्याचं महत्त्व समजावं, त्या दृष्टीने त्यांनी सगळं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। आज आपण पेनगंगा नदीचं हा कलश आपण पेनगंगा नदीतलं पूजन करून त्या ठिकाणाहून कलश भरून आणलेला आहे। माननीय आमदार महोदयांना विनंती आहे की त्यांनी ते कलशाचं आमच्याकडं हस्तांतरण करावं। आम्ही ते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कोणी कार्यकर्ते असतील किंवा काय त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून आम्ही ते शिर्डी येथे पोचती करणार आहोत। 26 तारखेपर्यंत आपल्याला हे तिथं जमा करायचं आहे, परंतु आपण वेळ न दडवता आपण आज ते कार्यक्रमाचं आयोजन करून आपण ते पाठवतो। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर जलसंपदा मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून एक जल हे जीवन आहे आणि त्या अनुषंगाने ह्या महाराष्ट्रामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला आहे। गोदा ते नर्मदा या सर्व नद्यामधील पवित्र जल एकत्र करायचं आणि शिर्डीला पोहोचवायचं, या अनुषंगाने ह्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा आयोजित केला आहे। आणि ह्या पंधरवाड्यामध्ये ह्या विभागामध्ये जी काही कामं प्रलंबित राहतात, जनतेच्या हिताची असतात, त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी काय करावं किंवा कशा प्रकारचं नियोजन करावं, अशा प्रकारचं ह्या ठिकाणी नियोजन केलं। एवढंच नव्हे तर त्याच्यात प्रशिक्षणसुद्धा वेगवेगळ्या दिवशी ठेवले आहेत। एक लक्षात घ्या, 15 एप्रिलला जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 2026 साजरा करणे व जलसंपदा पंधरवाडा शुभारंभ ह्या अनुषंगाने ह्या ठिकाणी 15 तारखेला ते कार्यक्रम ठरवला आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या तारखेला 16 तारीख असो, 17 तारीख असो, लक्षात घ्या, जलसंपदा अधिकारी असतात, कर्मचारी असतात, यांचे प्रशिक्षणसुद्धा ऑफिस प्रमाणे कार्यान्वित करणे अशा प्रकारचा सुद्धा 16 तारखेला कार्यक्रम आयोजित केला आहे। त्याचबरोबर 17 तारखेला ह्या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केला आहे, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय जल पुनर्भरण। लक्षात घ्या, आपण जिथं ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी एक व्यवस्थित स्वच्छ ऑफिस असणं नितांत गरज आहे, परंतु खूप लोक असे आहेत, मी वास्तविक पाहता त्या ठिकाणी काम केलं, अतिशय अस्ताव्यस्ता त्या ठिकाणी कागद असतात किंवा कपाटामध्ये आपले कुठलं कागद व्यवस्थित ठेवलं